मध्यंतरी बोलताना एक ती आठवण सांगितली होती तुमच्या मुलीची. ती पण सगळ्यांना ऐकायला आवडेल. आम्ही घरात बोलतोच ना काय काम केलं. तर मी जेव्हा ते संघटित करत होतो तेव्हा या गाडीत बसायचं चेंबूरला, सायनला उतरायचं, दुसऱ्या ट्रकला हात करायचा दादरला जायचं, तिसऱ्या ट्रकला हात करायचा भायखळ्याला, असं अप डाऊन अख्खा दिवस. ते जितके तास काम करतील तितके तास. तेव्हा घरी आलं की असा नखशिखात तर आम्ही पण कचऱ्याने आणि सुवासाने माखलेले असायचो. तर ती माझी मुलगी लहान होती तेव्हा, तर ती सांगायची डम्पिंगचा लेबर आला डायरेक्ट आंघोळीला आत जा. हे एक होतं. ती शाळेतल्या मुलांना तिच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींना सांगायची, तुझे बाबा हात केला की टॅक्सी थांबवतात ना, ती तर छोटी आहे, माझा बाबा हात केला की एवढा मोठा ट्रक थांबवतो कुठेही मुंबईमध्ये. आणि 92च्या त्या सगळ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरती कॉर्नर मीटिंग्स घ्यायचो. मी पूर्ण वेळ कार्यकर्ता झालो कारण माझी जबाबदारी कौटुंबिक पैसे कमवण्याची जबाबदारी माझ्या बायकोने घेतली. आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते होतो. आम्ही 10 कार्यकर्ते होतो, त्याचे 5 कपल्स झालो. आणि आम्ही असं ठरवलं की चळवळीवरती भार पडता कामा नये. आमच्या चळवळीत डाव्या चळवळीत पैसे नाहीत, म्हणून एकाने नोकरी करायची, एकाने नोकरी सोडायची. त्याप्रमाणे 2 मुली आणि आम्ही 3 मुलगे. नीला लिमये म्हणून आहे, तिने नोकरी सोडली. भारती शर्मा म्हणून आहे, तिने नोकरी सोडली. सुरेश सावंत आहे, त्याने नोकरी सोडली, त्याची बायको कोर्टात कामाला. दत्ता बाळसराफ, त्याने नोकरी सोडली, त्याची बायको माविममध्ये होती. मी नोकरी सोडली. मी सगळ्यात शेवटी सोडली कारण माझ्याकडे एकट्याकडेच घर होतं आणि माझी नोकरी जरा बऱ्या पैशाची होती. तर कोणाचा काय प्रॉब्लेम झाला तर झेलायला पाहिजे म्हणून सगळ्यात शेवटी मी नोकरी सोडली. माझी बायको अश्विनी ही कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, ती गणित शिकवायची, आता रिटायर झाली. तर तिने माझी जबाबदारी घेतली. 1 मे 1991ला मी नोकरी सोडली. तेव्हापासून आजपर्यंत पैसे तिने कमवले आणि दणकावून मी खर्च केले. आणि त्याबद्दल आज या निमित्ताने मी फक्त माझीच पत्नी नाही, आमच्या याच्यामध्ये ज्यांनी केलं, आता दीपक भालेराव सांगितलं ना आमचे, त्यांची पत्नी माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत, एक पिढी अगोदरचे आहेत, त्यांनी त्यांच्या पत्नीने नोकरी केली. आणि मग ते हे आम्ही जेव्हा ते रस्त्यात गाणी बिणी म्हणायचो हे करायचो तर ती